अरे हा सोड ना वनच पडला बघ. जाणं घरी. आईला काल तिच्या घरी गेलो, तिने पहिले आळूच्या वड्या खायला घातलेले, पाटण खात होते, तेवढी खाऊन दे ना. हट. काय करू मॅडम, तुमच्या काना खाली खाल्ली ना असं गोड हातात स्वाद भेटतो, ते मला चालून बघायला माहिती. बाजारातले मग आहे ना, मग तुझं तोंड टाकून पॉपकॉर्न बनवून पॉपकॉर्न कळलं का. आणि ते आमच्या वातरवाडी मधल्या ना कुत्र्यांना खायला घालून, कळलं का. काय मॅडम. अरे दुकानात जा ना, आपल्याला थोडस सामान हा. डोंट वरी, सचिन गेला उडत ढगात, चांदणी केले चांदला येऊ. मस्त नावाच तुम्हाला तांदूळ आणलाय वहिनी. मी मागितला होता. अहो वहिनी, आता आपलं एकच फॅमिली, एकच घर, मागायचं ना मागायचं काय प्रश्न. आईला काहीतरी जोखमदारी असते, रिस्पॉन्सिबिलिटी ती मी पूर्ण करतोय, कळलं का. काही संबंध नाही मला तांदूळ वगैरे. हो दिरे तुमचं होणार, काही संबंध नाही, काही बनवा नाही आणि मला बिर्याणी खायला घाला. आम्ही बनवत नाही बिर्याणी. हातात पकड. कसं आहे, अन्नाचा कधी अपमान नाही करायचा, कळलं का. तू जाई तू धर. हा जा घेऊन घे. गाला माझ्या खिशात, काढा माझ्या हात बाहेर. काय हिंमत तुमची, दिलाय ते बनवा गपचूप, कळालं का. वहिनी साहेब, कधी असा राईस बघितला का लाईफ मध्ये. 190 रुपये किलो आहे, कळालं का. बासमती राईस. उभा आयुष्यात नसेल बघितला, आधी उभा राहायला शिका, पाळण्यात पाय तुमचे. दूध पी बाळा, दूध पकड आता. तुझे राईस घे चालतो माझ्या घरातून. तुला तर काहीतरी बहानाच पाहिजे, आणला असून कुठून चोरून मोरून. हा दुकानातून. अरे माझी अख्खं गोडाऊन राईस तुम्ही मला शिकवताय का. मी घरासकट तुमच्या डोक्यापासून ते पायाच्या नाकापर्यंत दाखवतो, तुम्हाला विकत घेईन, घर पण नाही सोडायचो, कळलं का. लाटाशिवाय भात नाही, वडापाशिवाय खात नाही. मला तर डाऊट आहे, डाऊट. काय सोडून आणलंय. आई शपथ सांगतोय, जर मी चोरून आणलं असेल ना, वहिनीला पासणार नाही, वहिनीला कोरड्या उलट्या होत्या. शब्द माझा. गुड न्यूज, कुणीतरी येणार पाहुणा घरी येणार ग. कुणीतरी उचकी लागली मला. येणार झालाय तू खाली. तू एक दिवशी तुला मी दाखवन लिंबाची ताकद काय असती, कळलं का. हा त्या दिवशी आलते ना लिंबू म्हणून. हा तू थांब जरा. आता कसे वहिनी समोर मला माझं डार्क वर्जन तुला दाखवू नाही शकत. तुला नाही माहिती मी काय चीज आहे. आईला लोकांना घरी चीज नसल्यावर मला लावून खातात. जा हे तांदूळ घे आणि चालतो घरातून. हे जर नावडीने आणून दिलं असतं तर घेतलं असतं. तो नको, माझं पुढचं नको बघू. हे तुझं तू घे आणि चालतो येतो. नाही मी नाही जाऊ शकत. मी माझ्या घरात माझ्या वहिनीला दिले. घर सोडून नका जाऊ, त्यासाठी घर सोडून चालली राहू वहिनी. काय नाही बसतो. कसं वहिनी, तुमचं लय अंत बघते मी, तुमच्या चरणात तुमच्या शरीरात बसतो मी. काय म्हणता. जा माझ्या घरातून, इतकंच बोल. निघ लवकर, निघ. माझ्या भावाने दिलेलं चौकात त्याच्यावर तो कस काय बसला. वहिनीला मी रिस्पेक्ट देऊन वहिनीला बरं नाही बसू शकत, वहिनीला करतोय. येणार झालंय खरं. बस मला बस खाली, म्हणजे खाली बस. बस खाली बस. अरे कशाला खाली बस. खाली बसलेले काय होते तुला. तू बसलाय ना खाली लाता मारत. अहो सॉरी वहिनी, हे साधं सुखी वाणी लोक यांच्यासोबत. काय कोण आहे. मी कायचं निर्लज्ज आहे, मी कधी सुखीच नाही. मी दुसऱ्याला पण सुखी नाही जगून देत, कशाला बरोबर दुसऱ्याला. कबूल करतोय. आता काय करायचं. घे ना तांदूळ आणि जा ना तुमच्या घरी. जा ना घरी. आईला काल तिच्या घरी गेलो, तिने पहिले आळूच्या वड्या खायला घातलेले, पाटण खात होते, तेवढी खाऊन दे ना. हट. म्हणून म्हणतोय तुम्ही ना लग्न करा भावसोत. मला दुसऱ्यांच्या घरी ना बोंबला जायची गरज नाही, कळलं का. खायला प्यायला तुम्ही दुसऱ्यांच्या घरी बोंबलेत येतात ते. तेच नाही, लग्न केलं असतं मग काय मी गेलोच नसतो, हिच्या पण घरी नसतो आलो, हीच माझ्या घरी आली असती, तुला मी दत्तक घेतला असता. पैसा आपल्याकडे, कळलं का. त्याला दत्तक घेतोय. तुम्हाला जर विकत घेतो त्याला काय ते तुम्हाला विकत घेतोय. अरे काय बोलताल, कुठं बोलताल, त्याचं काही लिमिट आहे का. किती बोलायचं, काय बोलायचं, कसं बोलायचं, काहीच नाही.
फक्त बोलत राहायचं. कसं बोलायचं, कुणासमोर कसं बोलायचं, कुठं बोलायचं, आधी स्वतः शिकून घ्या. पद्धतशीर बोलायला शिका. कळलं का? मी पद्धतशीरच बोलते. मी कोणाच्या दारात जात नाही, मी कोणाच्या घरी जात नाही. तू माझ्या घरी आलाय, तू माझ्या दारात आलाय. माझ्या भावाच्या आयुष्यातून लग्न करून निघून जाती. आणायला हा? तांदूळ हे बघा बरं मी ना. तुला. काय तर आमच्या घरामध्ये जाऊन फक्त बघ, तांदळाचे डब्याचे डबे भरलेत. का तुझा पप्पा काय चिखलामध्ये ते लावायला असायचं का? हा? अरे आमच्या इथे बाजरी बिजरी पेरतात. कळलं का? हा, ऊस पेरतात, काय काय पेरतात. आम्ही ना सगळं पेरतो. हा, मग सोन्याची शेती खोटं पण करतात. पेरता तुम्ही. काय? सोन्याची शेती. अयो हा, मग सोन्याच्या शेतीला हिऱ्याचे फुल. हा, बरोबर. कळलं का? तुझ्यासारखी मंदबुद्धीची लोकच असं काहीतरी करू शकतात. सोन्यातून हिरे उगवणं. म्हणून तर तुम्हाला आम्ही लोक झेलतो ना. कळलं का? तुमचे नखरे आम्हीच उचलतो. मग हा, हे गळ्यातलं कानातलं क्लिप आणि काय काय लिपस्टिक पावडर कोणी दिलंय? आम्हीच पुरवले ना. आम्ही अरे जा तू गरीब घरी, कशाला डोकं खातो इथे येऊन? मला काय माहित. हे आम्ही खारी बिरी खात नाही. आम्ही ना ब्रँडेड गोष्टी खातो. कळलं का? खारी ना मी तुमच्या लोकांना वाटू शकतो, पण नका खाऊ तुम्ही. माझ्या खानदानातले तुम्ही आणि तुम्ही खारी खाता का? तुम्ही ब्रँडेड गोष्ट खाल्ली पाहिजे. कळलं का? आपला ऑरा मायनस नाही करायचा. आपली लायकीली मोठी बाळांनो. तुम्ही कुणाच्या खांद्याने जन्म घेतला? जन्म नाही घातला. तुमचं रक्त वेगळं आहे आमच्यापेक्षा. तुम्ही पण आता होता ना भावाच्या बाईची. नाही व्हायची. अरे हा सोड ना. वनच पडला बघ. मंदबुद्धी घरात येतो काहीतरी करतोय माझ्या. आईला अरे किती नाजूक आहे मी. नाजूक कधी होय तुम्ही? अरे तुला एक गोष्ट सांगू का? मला झापड मारायचा अधिकार फक्त माझ्या वहिनीला आहे. हा, निघितून अजून माझ्या बापाने मला कधी झापड नाही मारली. कळलं का? हा. नाही कळालं आम्हाला. जा वहिनी लय झालं आता, लय नका नाटक करू. हो बाजूला. तिकडे चल. हो, मला पण थोडं बसून देते. माझ्या भावाचा स्वभाव तुम्ही मला बसून देत नाही. मग बाबा, हा, फक्त लग्न करून या आमच्या घरी. माझी सासू तुम्हाला खायला गेलं ना खारी. आणि तुझी सासू नाही, तुमची सासू. तुम्ही खारी खातात? हम्म? आणि तुम्हाला धुवायला लावून भाडी. घसा कळलं का? अख्ख्या हाताची ना साल जाईल. कळलं का? माझी ऐकली का तरी बाई. पहिली गोष्ट, मला कोणाच्या घरी येण्याचा इंटरेस्ट नाहीये. आणि भांडी घासणं तर खूप लांबचा प्रश्न राहिला. हे आलिशान मला आम्हीच दिले काय? तुम्ही काय झोपड्यात आलाय का? हा, माझं स्वतःच घर आहे. स्वतःचं घर आहे. स्वकष्टाचं. कसं असतं भाड्याचं घर आणि खाली कर. भाडे भरायला पैसे नव्हते माझ्या भावाने, मग डायरेक्ट घरच विकत घेतलं. तेव्हा जाऊन तुम्ही राहता इथं सुखाने. कळायला का? लय नाटकं नाही करायची माझ्या पुढे. तुझ्या तोंडाला जे पण येईल तू ते बोलतो. काय करू? तोंड माझं आहे ना. मग तेच ना, त्याला काहीतरी आखून चिल्लाव. कशाला आखून तुम्ही एक काळ खाली मारायला लय मजा येते. गोड हाताचा स्वाद भेटतो. अरे बाबा घरी डोकं खाते उगाचच. मॅडम मी घरी गेलो कसं येईल ना तुमचा हा, दिवस जा जाईल का? हा, जाईल का तुमचा दिवस? हा, हे घ्या जा घरी. हे गोडीत उचल आता तू. नाही असं स्टार्टिंग मग आता मी तुला कधी पण येऊ नये. तेच झाले. घाबरतो तर का? कशाला माझ्या नादी लागतो? एक तर मी लग्न मोठ्या मिशन वर आहे. जर वहिनी भेटत नाही तर माझं लग्न मला करायचं नाही. आईला तू मला असं डिस्टर्ब करतो. माझे आहे ना विघ्न मध्ये तू ना पाणी नको होतो, तेलवादी जर होतो. विघ्न असं वाढलं पाहिजे. तुला जाळून भस्म करणं नाही तर मी काय पाहिजे? खरंच आहे. तू काहीतरी ना दुसरं बोल. कळलं का? डायलॉग ना चेंज कर. ए ना असं बोर होत असेल त्या वहिनीला माझ्या. कळलं का? आपण कसं वेगवेगळे बोलतो. तू आल्यानंतर मला बोर होतं. कर दी छोटी बात. कात्या ऐसे सबसे बडी बात आहे. हो, तुम्हाला नाही माहिती. मग ज्याच्या वेळी तू माझ्या घरी येतो ना, त्या वेळी मला बोर होतं. मग तुम्ही माझ्या घरी या. गरजच नाही ना, संबंधच येत नाही तुमच्या. का नाही संबंध येत? का नाही संबंध येत? असल्याच्या घरी आम्ही जात नाही. मग कशाच्या घरी जाता? हा, आम्ही आमच्या स्वतःच्याच दायऱ्यामध्ये राहतो. कळलं का? आम्ही आमच्या स्वतःच्याच घरामध्ये राहतो. तुम्ही काय कोम्याने काय दर्या बरेल का? मासं बिसे का बुडदन ना दर्यामध्ये राहिला. तुमच्या कोणी राहिलं होतं दर्यामध्ये? हा, दर्यामध्ये आता मारतात का? तर मारून घेतात स्वतःला. आपल्या एरियामध्ये राहायचं, आपल्या घरात राहायचं. कळलं का? फोन नाही बघायचं माझ्या. माझा फोन, अरे माझं चॅनल, अरे बावळ माझं चॅनल ओपन आहे ना. मग त्याला काय होतं? तुमचं चॅनल ते माझं चॅनल, माझं चॅनल ते तुमचं चॅनल. वहिनी टेन्शन घ्यायचं नाही. आणि मी आलोय ना फोन बघायचा नाही. तुम्हाला माहिती ना फोन मी घेऊन दिलाय तुम्हाला. माझ्यासमोर हे करतं का? नाटक करतं का? ए, फोनचं आपल्याला नका दाखवू. कळलं का? मी माझा फोन नाही काढत म्हणून तुम्ही काय शायनिंग मारता का? मी असं काढशील ना? लय मोठी गोष्ट केली तुम्ही. नसेल तर म्हणून काढशील.
हे काय बघा चांदीची चैन आहे आपल्याकडे. कोणच नाही तुझ्याकडं. ओयलो भावासोबत चॅटिंग करतोय वय. हा यू व्हेरी हँडसम बॉय आय लाईक यू प्लीज कम इन माय होम अँड विल यू मॅरी मी जानू. आई शपथ जानू बोलतोय भावाला. बाप रे मेरी जान. आणि त्याने पण काय केलंय नो नो मेरे पास बहुत कुडिया पडी है तू तर तेरे मायके मेरे सासरे कर. आई शपथ भाऊ तर तुम्हाला डायरेक्ट खोलतोय म्हणून म्हणत होतो लायकी मध्ये लवकर लग्न करा तेव्हा तर तुम्हाला नाही कळलं. माझ्या भावाला पूर्ण इम्प्रेस आहे कळलं का? मंदबुद्धी माझीच आयडी माझीच आयडी दिसते. मग तुम्ही का माझ्या आयडी वर माझ्या भावाला चॅटिंग करणार का? अक्कल आहे का वहिनी तुम्हाला? आणि ते पण नवीन आयडी काढलेली जी माझी सस्पेंड झाली म्हणून मी नवीन आयडी काढली. इलिगल माणसं त्यामुळे तुमचं सगळं सस्पेंड होतं कळलं का? पप्पांनी आणि लगेच काय नव्हतं. बस ब्लॅक मनी कमवलं म्हणून तुमचं सस्पेंड झाले हा, जा काय जा. मी आता आहे ना गरज विकत घेणार आहे बाई. तुम्ही मला जा म्हणताय ना माझ्या नाती नाही लागायचं तुम्ही. आणि ह्याला आहे ना मी पैसे देतो पण ह्याला आहे ना डायलॉग चेंज करायला लावा. ह्याला आहे ना भारी भारी डायलॉग बोलायला लावा. कसं आहे? आमची मर्जी आम्हाला जे वाटेल ते आम्ही बोलू. अहो तुमच्या काय जन्मल्या तोंडामध्ये खायला प्यायला काय सीडी का टीप रेकॉर्डर दिलता? हा एकच रेकॉर्ड करताय. अरे आपल्यामध्ये बघा ना आपलं कसं बाई. हा आपण एकदम रॉयल माणूस आहे. आपल्यावर घडा ना तुम्हाला कशाची कमी? कशाचे घरा जा घरा. अरे तू मराठी शिका दे ना तर हिंदी आधी तू काहीतरी आम्ही एक शिकते. तुला मी सांगतो वहिनी माझी आहे, घर माझं आहे, सगळं माझं. नाव दाखव. काय नाव काय नाव? अरे बाई तू विचार कुणाला पण. वात्रटवाडी आपल्या नावाने हे कळायला काय असं नाही विचारायचं नाव. बादशाला कधी नाव नाही विचारायचं. लाखाशिवाय बादशाह अरे तुझ्या तर काय म्हणू. मग वहिनी तुम्ही फोन मध्ये बघताय राव मी आलोय. मला एकतर भूक लागली वहिनी. काम करत होते लोक वाट बघत असतात की मी कधी फोटो अपलोड करते. तुला काय माहिती माझी किती व्हॅल्यू आहे सोशल मीडियावरती. कसं बघतोय तुम्ही वळवळी वळवळी नाही बोलले व्हॅल्यू बोलले. व्हॅल्यू बोलली का? अहो तुमची व्हॅल्यू आहे माझी ना माझी रिस्पेक्ट कमावायला आहे ना मी अख्खा आयुष्य केस पांढरे झाली त्याकडे लक्ष दे. अहो तर माझी फॅशन आहे कळलं का? पोरींनी ना जगण्याचं सोडून दिलंय. म्हणजे काय कशाला फाशी घेते ते? त्यांना काही दुसरी पोरं नाही त्यामुळे मी ना आता आहे ना तुझं तांदूळ उचल आणि तुझी बरोबर बंद कर आणि मी घेतो. आम्ही चाललो होतो आता बाजारात दोघं. मला नाही पाहिजे तुझं तांदूळ. काय संबंध नाही पाहिजे? नाही पाहिजे मला. त्यांच्या टॉंग टाका असं कच्चे. 1 किलो तांदूळ रुबाब करशील जर. हो नाही हो वहिनी. पण मी नाही घेत कोणाकडनं काय कळलं ना. डबे भरून ठेवले डबे. दाखव बरं डबा. तिथे आता डबा उचलायला नाही. बाजारातले मग आहे ना मग तुझं तोंड टाकून पॉपकॉर्न बनवून पॉपकॉर्न. हा कळलं का? आणि ते आमच्या वात्रटवाडी मधल्या ना कुत्र्यांना खायला घालेल कळलं का? हा त्यांची पण मी मान सन्मान ठेवतो. ओ वहिनी तुमच्यासाठी तांदूळ आणलाय घ्या ना समाधान उपभोग करा ना आज. नाही पाहिजे. इतका माजूर महिना कशाला करायचा? तुझे 190 रुपयाचा तांदूळ तुला मुबारक हो. अहो 190चं पण मी फ्री मधून आणलं. माझ्या दुकानातून आणलंय मी. दुकानातून चोरून आणले वाटते. अहो चोरतो तर मी पोऱ्यांचं काळी जो असले किरकोळ मी चोरत नाही. कातील म्हणतात मला कळलं का? तोंड बघितलं का कधी आरशात? कातील म्हणतात. जेव्हा मी आरशात तोंड बघायला जातो ना आरसा पण एक जा रे बघ 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 जा तू घरी जा म्हणलेलं काय त्याला जा जा घरी. बरं जातो फक्त एक पप्पी द्या. का ना खाली वळेल. हो मला नाही विचारते वाटते ते नाही का ते फोनवर पप्पी देतात. आजकाल आहे ना जे लोक आहे ना तसंच करतात. आपल्या ऑनर नवऱ्याला एवढं खाण्यात द्यायच्या याला चालायची मी शिकवलं चालायला. अहो मला रुबाब दाखवतोय ते जेंजन तू क्रेझी. आणि एवढं बाजारात जायचे ह्याच्यामुळे लेट होते. बावळट काही बोलतोय मी घेतो. चालू पण मी तांदूळ नाही घेऊन जाणार. तुझी तांदूळ मी फेकून देईल. बघा तुझ्या कोणी केलं ते तांदूळच्या नादी लागू. त्याला सांगा मी नाही मारून त्याला. सॉरी मी त्या मशीन मध्ये घालून मारून त्याला सोप्याच्या कवर मध्ये घालून मारून त्याला. आमची बॅग तुला आहे ना तुला मातीत घालून तांदळाच्या कॅरीबॅग मध्ये घालून मार निघितून. लादले शेवटी तुम्ही पण माझ्या गालाला हात नाही लावला. शेवटी कसं आहे तुमचं ते हेच नाही ना. लोकांची ना ती रेप्युटेशन असते माझ्या गालाला हात लावायची. जातो घेतो बिर्याणी खायला कळलं का? आम्ही बनवत नाही. जेवण होतं ते खायला तुला भूक लागली वहिनी येते ना पटकन.
तुझ्या 190 रुपये किलोवाले तांदूळ घेऊन जा. मी नाही घेऊन जाणार. आण नाही तर जात म्हणून करू नका. बाय. जा, निघ इथून. जाऊ का? टाटा. खरंच काय झालं? घर ठेव, पुन्हा आल्यावर देता येईल. व्यवस्थित ठेव. विनाकारण घरात येतो आणि त्रास देत असतो. त्याच्या त्रासला काही लिमिटच नाहीये.